Dear friends, in the last period we have discussed about police officer, the co-pen police officers. We have seen some of the pictures of police officers like this. You are looking on the screen. One of the police officer that we discussed about him. Then next police officer also we have discussed about him. Then also we have seen the historical background of the writer. Today we are coming or discussing about the page number 30. So we are going to discuss about the page number 30. What is the point in our discussion? Disorderly conduct. या पॉइंट पर्यंत आपण आलो होतो. आजच्या पिरियडला आपण लास्ट 1 2 3 third paragraph on page number 30 we are going to discuss about it. So dear friends, या मुद्द्यावर आपण आलो होतो की तो मिसकंडक्ट करत होता पकडावा म्हणून तो सोफी. आणि मग तिथून पुढचा पॉईंट असा, ऑन द साइडवॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन जिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. त्यानं आता पुढचा प्रयोग सुरू केला की आपल्याला जेलमध्ये जाण्यासाठी, प्रिझनमध्ये जाण्यासाठी रस्त्यावरती उतरला आणि ड्रिंक केल्यासारखा मोठ्या मोठ्यात किंचाळ्या मारायला लागला. त्याचबरोबर डान्स्ड, हॉल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब्ड द स्कीज. तर त्या रस्त्यावरून इतक्या जोरजोरात तो वेगवेगळ्या पिलेल्या ड्रिंकर्ड माणसासारखा हावभाव करायला लागला. हे तो इंटेन्शन काय होतं बघा. द पोलिसमॅन मेअरली ट्विर्ल्ड हिज क्लब. त्याचा हेतू होता की पोलिसांनी त्याला येऊन पकडावं आणि तुरुंगात टाकावा. पण पोलिसांनी काय केलं? ट्विर्ल्ड म्हणजे टर्न्ड, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे वळाला पोलीस. टर्न्ड हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क्ड टू अ सिटीजन. सोफीकडे दुर्लक्ष केलं आणि एक सिटीजन सर्वसामान्य अशा पद्धतीनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून गेला. टीज वन ऑफ देम येल लेट्स सेलिब्रेशन इन द ग्यूज एक दे गिव्ह द हार्टफोर्ड कॉलेज. तिथले जे हार्टफोर्ड कॉलेज आहे ना, तिथल्या विद्यापीठाच्या फंक्शनमध्ये नॉयजी, तर कालवा गोंधळ वगैरे. बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम बी. तर तिथल्या विद्यापीठातल्या जे काय मुलांना काय त्यांचा एन्जॉय करत असताना विद्यापीठात त्याचा फर्स्ट आला वगैरे अशा हेतूनं, तर त्या मुलांना कोणाला एन्जॉय करताना हार्म करू नये असं त्याला इन्स्ट्रक्शन आल्या होत्या, सूचना आल्या होत्या. आणि नुसार मग तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला. डिस्कन्सोलेट, व्हेरी अनहॅपी. आता सोफी अनहॅपी का झाला? हा प्रयत्न, ह्याचा तिसरा चौथा प्रयत्न सुद्धा फेल गेला की मी काहीतरी खोड करावी सोफीच्या डोक्यातलं आणि मला पोलिसांनी पकडावं. सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. अनअवेलिंग, युसलेस. ह्याचं जे हे प्रयत्न सगळे थांबवले. वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. पोलिस काय आपल्याला पकडत नाहीत हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग आता लक्षात आलंय म्हणल्यानंतर सोफी जरा थोडा नाराज झाला की काय आपल्याला हे काय कामाचं नाही आपल्या प्रयोगाचं त्याच्या डोक्यात आलं. इन दिस फॅन्सी द आयलँड सीम्ड ऑन द अनअटेनेबल आर्केडिया. त्याच्यासाठी आपल्याला जे तुरुंग, आयलँड म्हणजे इथं प्रिझन, तुरुंग, हे आर्केडिया माउंटन डिस्ट्रिक्ट इन द फिलिपाईन ऑफ साऊदर्न ग्रीस. इन पोएटिक फॅन्टसी इट रिप्रेझेंट्स अ पॅस्ट्रल पॅराडाईस. तर हे जे तुरुंगात जाणं हे त्याच्यासाठी पॅराडाईस वाटायचं, ते आता अशक्य वाटायला लागलं त्याला, कारण पकडनात पोलिस. ही बटन्ड हिज अ थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. बाहेर जे थंड वातावरण, हवा होती ना, त्याच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून त्याने नाचताना आपले कोटची बटणं वगैरे काढली होती, ते आता पुन्हा बटणं बसवले आणि थंडीपासून संरक्षण व्हावं या दृष्टीतनं. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटनिंग अ सिगार ॲट द स्विनिंग लाईट.
तर एका सिगारेटच्या दुकानामध्ये शॉपमध्ये त्यानं एक माणूस सिगारेट घेताना दिसला त्याला सोफीला. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. आता सोफीचा पुढचा प्रयत्न बघा की त्या माणसानं सिगारेट घ्यायला गेलेल्या दुकानाविषयी बाहेरच तिथं त्याची अम्ब्रेला म्हणजे छत्री ठेवली होती सिल्क कलरची. सोफी स्टेप्ड इनसाइड. सोफीनं तेवढ्यात आत गेला. ग्रॅब्ड अम्ब्रेला. पटकन अम्ब्रेला त्याची त्यानं ठेवलेली बाहेर तिथं उचलली, पळाला. आणि स्टॉन्टर्ड म्हणजे वॉकड इन अ रिलॅक्स्ड मॅनर. अगदी शांत पद्धतीने रोडवर तो स्लोली हळूहळू निघून गेला छत्री घेऊन त्या सिगारेट घेणाऱ्या माणसाची. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. तो सिगारेट घेतला माणूस त्याच्या मागं धावत पळत निघाला. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्ली. खात्रीनं तो म्हणाला माझी छत्री आहे म्हणून त्या मागं पळाला सोफीच्या. त्यावेळेला बघा, ओ इज इट स्निअर्ड सोफी. स्निअर्ड गेव अ कंटेम्पस मॉकिंग स्माइल रिमार्क ऑर टून. अगदी हसत हसत आपण कसं एखाद्याला उपहासन हसतो तसं हसत, तुझी छत्री आहे असं म्हणतोय ते. ॲडिंग इन्सल्ट अ प्रेटी लॅर्सनी थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी. स्वतःची छत्री आहे अशा आयुर्भावात तो त्याला विचारतो. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. जर का तुझी छत्री आहे, ते सिगारेट ओढणाऱ्या माणसाला म्हणतोय, ज्याची छत्री पळवली त्याला सोफी म्हणतोय, जर तुला वाटते तुझी छत्री आहे तर मग तू वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. पोलिसाला का बोलवत नाही मग. आय टूक इट. जर मी घेतली आहे. युअर अम्ब्रेला. जर तुझी मी छत्री घेतली. वाय डोंट यू कॉल अ कॉप मीन्स पोलीस. पोलिसाला तू का बोलवत नाही. देअर स्टँड ऑन वन कॉर्नर. बघ त्या कॉर्नरला पोलीस उभा राहिलेला आहे, जा आण बोलवून त्याला. द अम्ब्रेला ओनर शोड ही स्टेप्स. स्लोड मंदावणे. आता जरा त्या छत्री ज्याची होती त्या सिगारेटवाल्या माणसाची ते सुद्धा जरा थोडा मंदावला त्याचं स्पीड वगैरे. का तर बघा पुढे कळेल. सोफी डीड लाईकवाईज विथ प्रीमॉनिटेशन a strong feeling that something is about to happen, especially something unpleasant. अगदी आनंद आहे असं त्याला वाटलं नाही आता त्या सोफीला सुद्धा. का दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. आता त्याच्या डोक्यात होतं ही छत्री चोरल्यावर तरी ते माणूस छत्रीवाला पोलिसाला बोलवेल आणि पोलीस मला पकडून जेलमध्ये नेतील की जे ह्याला पॅराडाईस वाटायचं. पण ते आता धूसर झालं स्वप्न. द पोलिसमॅन आयड ॲट टू क्युरियसली. दोघांकडे पोलिसांनी अगदी क्युरियसली चौकस वृत्तीनं बघितलं त्यांच्याकडं. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. आता त्या ज्यानं सिगारेटवाल्यानं छत्री घेऊन आलता त्यानंही ती कुठल्या तरी हॉटेलमधनं उचलून आणली होती, आणि जर का ती तुमची असेल, आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला माफ करा म्हणतोय तो. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it all as yours. जर का ती छत्री त्या हॉटेलातून मी उचलली होती रेस्टॉरंटमधून आणि जर ती तुमची असेल तर वाय आय होप यू विल. मग मी माझ्या म्हणण्यात काय अर्थ आहे आता तो म्हणतोय पुन्हा. ऑफकोर्स इट्स माइंड सेड द सोफी सॅवेजली. अगदी आयुर्भावात तो म्हणला, हो छत्री माझीच आहे. सोफी पुन्हा म्हणतोय, म्हणजे छत्री त्याची होती का नाही. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. तो माणूस जे आहे ना रिट्रीटेड म्हणजे त्यानं माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ द स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. द ब्लॉन्डचा अर्थ दिलाय बघा, अ पर्सन विथ अ पेल येलो हेअर. आता तो जो माणूस होता ना सिगारेटवाला तो पेल येलो म्हणजे निस्तेज होऊन आपला उभा राहिला होता. सोफी वॉकड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. आता तो सोफी ब्रॉडवे ते मोठा रस्ता त्या मार्गाने तो निघाला. ही हरल्ड म्हणजे रागानं असं फेकणं. द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सकेवेशन. जवळच्या जगा खड्ड्यात त्यानं ती छत्री रागानं फेकली. का छत्री घेण्याचा उद्देश हेतू काय होता त्याचा की पोलिसांनी बघावं, पोलिसांच्या ताब्यात जावं, मग त्याचं जे स्वप्न होतं प्रिझनमध्ये जायचं की त्याला प्रिझन हे काय वाटत स्वर्गा समान वाटायचा, म्हणून तो तिथाच्या प्रयत्न करायचा की बाहेर तरी काय त्याला थंडीपासून बचाव म्हणून. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी द क्लब्स.
फुटफुटला आपला सोपी तोंडात, आपलं काय आता हे युजलेस झालं त्या माणसाबद्दल. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. त्या पोलिसाच्या तावडीत सापडावं असं त्याला वाटत होतं. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि ते माझ्याकडे असे बघायला लागले की एखाद्या राजानं काहीच केलेलं नाही, राजेशाही थाटात माझ्याकडे बघायला लागले, मी गुन्हेगार आहे हे ते न बघता राजा आहे असं मला संबोधून निघून गेले. ॲट लेंथ सोफी रिच्ड वन ऑफ द एव्हेन्यू टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. टर्मॉईल स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स. मनाची अवस्था त्याची आता इतकी डिस्टर्ब झाली होती की आपले किती प्रयत्न केले पकडावं म्हणून पोलिसांनी, मग तुरुंगात जाता येईल, पण हे सगळे टर्मॉईल म्हणजेच डिस्टर्बन्स सगळं झालंय आता त्याचं. हे एक सुद्धा प्रयत्न म्हणजे यशस्वी झाला नाही म्हणून तो डिस्टर्ब झालाय. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टू द मेडिसन स्क्वेअर. पुढच्या एका चौकाच्या दिशेने तो स्वतः निघून चालला. फॉर होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ह इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आणि ज्या पार्क त्याला घरच कुठलं होतं तर त्या बागेतल्या बेंचवर बसणे. त्याला आकाशाखाली मी सांगितलंय कालच तुम्हाला, या पृथ्वीवरती घर नव्हतं म्हणून तर तो तुरुंगात जाऊन अरेस्ट व्हायचा प्रयत्न करत होता. त्या बेंचवर जाऊन बसला. बट ॲट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर. शांत त्या कॉर्नरला तो बसला असताना सोफी केम टू स्टँड स्टील. तिथं तो शांत उभा राहिला एका त्या बागेच्या कॉर्नरला. हेअर वॉज अन ओल्ड चर्च. तिथं एक जुनं चर्च होतं. अ क्वाईंट अट्रॅक्टिव्ह किंवा अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन, जुनं त्याच्या ओळखीचं ते चर्च होतं. अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. रॅम्बलिंग स्प्रेडिंग वाइंडिंग इरेग्युलरली इन द व्हेरियस डायरेक्शन. ते अस्ताव्यस्त असं ते कोणीकडेही पसरलेलं ते चर्च. अँड गॅबल्ड कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स म्हणजेच ट्रायंग्युलर त्रिकोण आकारात तिथे बांधलेलं चर्च होतं. दो वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. तिथं एक व्यक्ती आतनं अंधोक अशा निळ्या लाईट खाली ते काय वाद्य वाजवत होता. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटेड ओव्हर द कीज. असं काय तो त्याच्यावर गीत वाजवत होता वाद्यावर. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ कमिंग साबात अँथेम. तर साबात अँथेम, या साबात म्हणजे ज्यू लोकांचा एक सण उत्सव आहे की ते शनिवारी तो उत्सव साजरा करतात. त्या प्रकारे तिथं ज्यू किंवा ख्रिश्चन लोक ते गीत गातात. अगदी तसं गीत गात होतं ते. अँथेम म्हणजेच प्रार्थना. आता हा आपल्या टॉपिकचा अर्थ जो आहे तो इथं तुमच्या लक्षात येईल की द कोप अँड अँथेम. कोप म्हणजे पोलीस आणि अँथेम म्हणजे प्रार्थना, की हीच प्रार्थना की ज्याच्यामुळं त्याच्या आयुष्याला टर्न मिळालाय. बघा आता काय टर्न बसतोय. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट सोफीज एअर स्वीट म्युझिक दॅट कॉट. त्याचे जे मधुर असं गीत आहे ना ते प्रार्थनेचं, त्याचं मन खेचून घेतलं सोफीचं त्या प्रार्थना गीतानं. हेल्ड हिम ट्रान्सफिक्टेड म्हणजे जागेलाच तो तिथं स्तब्ध झाला उभा राहिला. अगेन्स्ट अ कॉन्व्होल्युशन्स कॉइल्स ऑर ट्विस्ट ऑफ आयर्न फेन्स काटेरी कुंपण, लोखंडी काटेरी कुंपणाच्या जवळ तो त्या बागेच्या तिथं थांबला. द मून वॉज अबाव. चंद्र संध्याकाळच्या वेळेला वरती आकाशात दिसत होता. फुल अँड रॅडियंट. अगदी फुल्ल झालता, प्रकाशित होता. व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन्स वेअर फ्यू. रस्त्यावर अंधार झाला होता, उशीर झाला होता, त्यामुळं वाहनं किंवा पायी चालणारे सुद्धा काही अगदी तुरळक राहिले होते, फ्यू. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपली इन द एव्ज ऑर लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्च यार्ड. तिथलं सगळं वातावरण, चिमण्या वगैरे आवाज त्यांचा किलबिलाट कमी झाला होता. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड. सिमेंटचा अर्थ आपलं सिमेंट दैनंदिन जीवनातलं सिमेंटचा अर्थ काय, घट्ट पकडणे. तसं हा त्या जागेवर त्या संगीतामुळं किंवा चर्च गीतामधल्या त्या अँथेम गीतामुळं तो जागेला थांबला. सोफी टू द आयर्न फेन्स. त्या कुंपणाच्या जवळच तो उभा राहिला, म्हणजेच त्या गाण्यानं तो आकर्षित झाला. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट परफेक्टली क्लीन अँड टायडी. म्हणजे अगदी पूर्ण स्वच्छ आणि टायडी, घट्ट बांधलेले असे नाते. थॉट अँड कॉलर्स.
त्या गाणं ऐकून त्याला पूर्व सगळीचे पार्श्वभूमी लक्षात यायला लागली की त्याची काय काय लक्षात यायला लागलं, तर त्याची आईची आठवण, ते गुलाबाचं फूल, त्याच्या पाठीमागच्या इच्छा आकांक्षा ॲम्बिशन्स, फ्रेंड्स मित्र, आणि हे सगळं विचाराने अगदी घट्ट झालं. नाही, आता आपल्याला ह्या वातावरणात म्हणजे असंच वातावरण पाहिजे की जे आयुष्यात जगण्यासाठी उपयोगी आहे. आपण आतापर्यंतचे जे वेगवेगळ्या खोड्या केल्या, वेगवेगळ्या चोऱ्या केल्या वगैरे, हे लाईफ नाही चांगलं. आता ह्याचं मन त्या गीतामुळं परिवर्तन व्हायला लागलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे. बघा, तुम्हाला द कोप अँड अँथेमचा अर्थ आता कळेल. कोप आतापर्यंत त्याच्या कोपनं पकडाव वाटत होतं, कोपनं म्हणजेच पोलिसांनी पकडाव वाटत होतं त्याला, आणि आता ह्या गीत ऐकल्यामुळं त्याच्यात आता अनेक प्रयत्न करून मी पकडलं नाही, मग त्याला त्या चर्च गीतामुळं त्याच्यात परिवर्तन होऊन त्याची आई आठवते, आईनं दिलेलं ते गुलाबाचं फूल, त्याचे मित्र, आणि मग त्याच्या आकांक्षा, ॲम्बिशन्स, इच्छा आकांक्षा, आणि मग आता तो चांगला माणूस व्हायचं त्याच्या मनामध्ये विचार येतात. त्या कुंपणापाशी थांबूनच प्रार्थना गीत चर्चमधले ऐकल्यावर. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च बॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल, आत्मा. त्याच्या आत्म्यामध्ये आता हे गीत ऐकल्यानंतर अगदी परिवर्तन झालं होतं, इन्फ्लुएन्स, प्रभाव पडला होता. कशाचा? ओल्ड चर्च, त्या चर्चच्या तिथल्या जुन्या आठवणी त्या, आणि मग हा आत्मिक चेंज झाला होता, चेंज इन हिज सोल, आत्मिक चेंज झाला होता त्याच्यामध्ये. आता गुन्हेगारी नाही तर सद्गुणी विवेकी जीवन जगायचं असं मनात विचार आला. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्यानं केल्या, चोऱ्या वगैरे, त्याचं त्याला आता हॉरर, भीती वाटायला लागली की आपण हे चुकीचं केलं. ही द डिग्रेडेड डेज, गेलेले दिवस गेले. अनवर्दी डिझायर्स, चुकीच्या आपल्या अपेक्षा, इच्छा होत्या, ते चुकीचंच होतं. डेड होप्स, चुकीच्या आशा होत्या. ब्रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. जे क्षुल्लक गोष्टीसाठी तो आतापर्यंत जीवन त्यानं घालवलं होतं, आणि हे सगळं त्याच्या लक्षात आलं की हे सगळं आता आपण सोडून द्यायचं. ह्या प्रार्थना गीतानं म्हणजेच अँथेमनं त्याच्यावर कसा चेंज केला त्याच्या मनामध्ये, इथंपर्यंत आपण आलोय. लास्ट पेज बघा, आता 31 पेज नंबरच्या लास्ट लाईन आहेत त्या. काय? पेज नंबर 31च्या काही लास्ट लाईन, शेवटच्या दोन आपण बघतो आहोत बघा. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आता त्याचं मन जे आहे ना धडधडायला लागलं की जेणेकरून आपण हे केलेल्या चुका, त्याला भीती वाटायला लागली, आपण नाही, हे चुकीचं केलं. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू, त्याच्या मनामध्ये एक बदलासाठीच्या ज्या काय लागणाऱ्या घटना आहेत त्या सगळ्या डोक्यात त्याच्या येऊन गेल्या. आता लास्ट पेज बघा त्या याचं, हां, शेवटचं पेज आहे आता हे, आणि ह्या शेवटच्या पेजवर पेज नंबर 32 इथंपर्यंत आलोय. बॉटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट, त्याच्या मनामध्ये हे सगळे निराशा, डिस्परेट निराशा आधी ह्या मागच्या ह्याच्या जीवनाबद्दल, आता त्याच्यात परिवर्तन घडायला लागलेलं आहे बघा. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायरचा अर्थ दिला इथं हिअर, अ कॉम्प्लिकेटेड ऑर अनप्लिजंट सिच्युएशन फ्रॉम विच इट इज डिफिकल्ट टू फ्री वन सेल्फ. अशा चिखलात म्हणजे अशा अर्थी आपण ते दलदलीत आपण अडकण्यापेक्षा आपण म्हणतो ना, याच्यातून आता बाहेर निघलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये, एका वाईट सिच्युएशनमधून, अनप्लिजंट म्हणजे आनंददायी नसणाऱ्या जीवनातून आपल्याला आता बाहेर पडायचं, त्याचं पूर्व जीवनातून त्याला बाहेर पडायचा त्यानं निर्णय घेतलाय. वुड मेक मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन, स्वतः आता तो स्वतःला एक माणूस म्हणून, चांगला माणूस म्हणून जगायचं असं ठरवतोय स्वतःमध्ये. ही वुड कॉन्कर द इव्हिल, कॉन्कर मीन्स टू स्टॉप, इव्हिल दॅट हॅड एनसेव्ड हिम. आतापर्यंत ज्या काय वाईट गोष्टी, इव्हिल गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता सगळ्या थांबवायचं हे त्याच्या मनात आलं. देर वॉज टाईम, आता ही वेळ आलेली आहे अशी. ही वॉज यंग येट, अजून तो स्वतःला म्हणतोय की मी अजून तरुण आहे, अजूनही मी जीवन बदलू शकतो, घडवू शकतो. ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर, रिसरेक्ट, रिस्टोअर टू लाईफ, पुन्हा आपल्या जीवनात आपण बदल घडवू शकतो, नवीन जीवन जगू शकतो, अशी आशा निर्माण झाली.
इगर ॲम्बिशन्स, ध्येय मोठे त्याच्या ध्येय ॲम्बिशन्स बनले आता. परस्यू देम विदाउट फॉल्टरिंग लुजिंग स्ट्रेंथ. ताकद, आपली शरीराची ताकद कुठली न, स्टॅमिना कमी न होऊ देता त्याचा पाठपुरावा करून त्या मिळवायच्याच. आपण नवीन जीवन जगायचंच असं त्याचा निश्चय आता होत चाललेला आहे. दो सॉलम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्यूशन क्रांती इन हिम. त्याच्यातला जो पहिला गुंडगिरीचं वातावरण होतं, तुरुंगात जायचं, जेलमध्ये जायचं, हे सगळं बदल कशामुळे झाला? ओनली ड्यू टू द अँथेम इन द चर्चमधल्या त्या प्रार्थनेमुळे त्याच्यात इतका बदल झाला आणि आता तो चांगलं जीवन जगायचं असा त्याच्यात क्रांती झाली असं मनामध्ये ठरवलं त्यानं. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊन टाउन डिस्ट्रिक्ट. उद्याच्याला आपल्या त्या ज्या जिल्ह्यात तो पहिला होता तिथं जिल्ह्या ठिकाणी जायचं. अँड फाइंड वर्क, एक चांगलं काम शोधायचं आणि चांगला माणूस, विवेकी सद्गुणी माणूस बनायचं. हे त्याच्या मनामध्ये सगळा आता निर्णय पक्का झालेला आहे. अ फर इम्पॉर्टंट हॅड वन्स, फर एका व्यावसायिक पाठीमागचा मोठा उद्योगपती, त्याच्याकडे त्याची ओळख होती. हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. त्याने त्याला काय केलं तर एकदा ऑफर्ड अ प्लेस ॲज ड्रायव्हरची नोकरी सुद्धा देऊ केली होती. त्याला भेटायचं आणि आपण आता चांगलं जीवन जगायचं असं त्यानं ठरवलं. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आता जगात आपण समबडी, कोणतरी एक महान आपण होऊन दाखवायचं. या जगामध्ये आपल्याला ही वुड, एक चांगलं मान मिळवायचा असं मनात ठरवतो तोपर्यंत प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक लक फॅक्टर असतो. त्या लक फॅक्टर रायटरला इथं हे सजेस्ट करायचं की जोपर्यंत आपल्याला चांगली संधी आली तोपर्यंत संधीचं सोनं करून घ्यायचं असतं. वेळ गेली की तुम्ही जरी बदलला तरी पुन्हा वेळ, तुम्हाला आलेली वेळ जी आहे ती संधी पुन्हा येणार नाही. तसंच ह्याच्या बाबतीत ती बॅडलक झालं. यानं सुधारायचा प्रयत्न केला पण नेमकं त्या सुधारायच्या प्रयत्नाची वेळ निघून गेली होती, संधी निघून गेलेली होती. नेमकं पुढं काय झालं बघा. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आता ह्यानं ठरवलं की आता आपण चांगला जगात आपलं चांगला सद्गुणी माणूस म्हणून स्थान मिळवायचं असा मनात निर्णय झालाय. इतके दिवस पोलिसांनी पकडाव म्हणून निर्णय होता पण आता प्रार्थना गीतामुळे त्याचा बदल झालाय आणि आता एक चांगला सद्विवेकी किंवा सद्गुणी माणूस बनायचं आणि जगात आपल्याला स्थान मिळवायचं, काम मिळवून असं मनात ठरलंय आता. तोपर्यंत पुढं काय झालं? सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. पाठीमागं त्याच्या एक खांद्यावर हात ठेवलेला दिसला आणि he looked quickly around into the impassive face of the policeman. तेवढ्यात त्यानं माघारी वळून पाहिलं तर त्याच्या पाठीमागे एका पोलिसानं खांद्यावरती हात ठेवलेला दिसला आणि तो विचारतोय पोलीस त्याला, व्हॉट यू आर डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. तू इथं काय करतोय चर्चमध्ये, कशाला आलाय इथं? सोफी म्हणतोय नथिंग सेड. सोफी म्हणतोय काय नाही, कसं सहज काय नाही असं तो म्हणतोय. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. नाही ना, कशाला आला नाही ना, चल आमच्या बरोबर. पोलिसाने हाताला पकडलं, बेड्या घातल्या. तुम्हाला बेड्या घातल्या तो पिक्चर मी कलेक्ट केलाय, दाखवतो बघा. बघा बरं पिक्चर काय तुमच्या लक्षात येत असेल. आता त्यानं मास्क लावलाय वगैरे, आत्ताचा दरोडेखोर असा दाखवलाय मी तुम्हाला. आणि तो मास्क वगैरे लावलाय, तो सुधारलाय आता. गुंड जे तुरुंगात जायचा म्हणणारा जो गुंड होता तो आता सुधारलाय. पण नेमका त्याने त्याची संधी, वेळ निघून गेली होती. कुठलीही गोष्ट त्या वेळेत केली पाहिजे हे रायटरला इथं सुचवायचंय. आणि मग त्याच्यात बदल झाला त्या अँथेममुळं, पण नेमकी तेवढं संधी निघून गेलेली होती. आणि मग बघा आता शेवटच्या 2 ओळी काय म्हणतोय रायटर. त्याला अगोदर म्हणतोय देन कम अलॉंग अँड सेड द पोलिसमॅन. पोलिसमॅन म्हणतो चल ठीक आहे इथं मग आमच्या बरोबर चल. 3 months ऑन द आयलँड सेड द मॅजिस्ट्रेट जज, न्यायाधीश, इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. तिथं नेलं आणि त्या जजने त्याला सांगितलं कोर्टामध्ये की 3 महिन्याचं आता आयलंड म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी की ज्या त्यानं पहिल्यांदा होप्स केलत्या काय की प्रिझनमध्ये जायचं, तर आयलंड म्हणजे इथं प्रिझन, तुरुंगात 3 महिन्याचा तुरुंगवास. जेव्हा त्यानं त्याच्यात परिवर्तन झालं, आता मार्गाला लागायचा म्हणला, पण त्यावेळेला संधी निघून गेलेली होती, वेळ निघून गेली ती. आणि नेमका हा चर्चमध्ये तिथं पोलिसाला सापडला आणि आता त्याला 3 महिन्याचा तुरुंगवास असा झाला. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय बघा
की वाट्याला आपल्या प्रत्येकाच्याला लाईफला ॲन अपॉर्च्युनिटी, एक संधी असते, चान्स असतो, गोल्डन चान्स असतो. मराठीत म्हणतात ना, माणसानं कोणत्याही गोष्टीचं संधीचं सोनं करावं. तर त्याच्या आयुष्यात बऱ्याच वेळा संधीचं सोनं करण्याचे चान्स येऊन गेले होते, पण त्यावेळेला त्यानं ते केले नाहीत आणि गुंडगिरी करत बसलात, तुरुंगात जायची अपेक्षा केली, मनामध्ये नेहमी निगेटिव्हिटी होती. पण आता जेव्हा त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं प्रार्थना गीतामुळं, पण संधी निघून गेलेली होती. अपॉर्च्युनिटी गॉन फ्रॉम हिज हँड. आणि संधी निघून गेल्यामुळं त्याच्या आयुष्यात आता त्याला चान्स राहिला नव्हता की ईच अँड एव्हरी पर्सन हॅव हिज ओन लक फॅक्टर. आणि ती लक फॅक्टरच नेमकी निघून गेली होती. आणि आता तुम्ही स्क्रीनवर बघताय की जेव्हा तो परिवर्तन झाला, त्याच्यात आता चांगला सद्गुणी किंवा विवेकी माणूस बनायचं आहे, चारित्र्यवान माणूस बनायचं आहे, जगात चांगलं स्थान मिळवायचं आहे, असं परिवर्तन झालं. पण अपॉर्च्युनिटी गॉन, संधी निघून गेली होती. आणि मग साहजिकच इथं आता पोलीस तुम्हाला स्क्रीनवरती त्याच्या दिसतंय, तुम्ही बघताय की त्याला पकडून बेड्या घालून घेऊन चाललेले आहेत. कशासाठी? 3 months प्रिझन, जेल. त्याला इथं आयलंड म्हणलंय. आयलंड म्हणजेच इथं प्रिझन. त्या तुरुंगात त्याला 3 महिन्यासाठी घेऊन पोलीस निघालेले आहेत. म्हणजे तुम्ही बघा, वेळेत कोणतीही गोष्ट वेळेत करा. आता तुमच्यावर जबाबदारी टाकलेल्या शिक्षणाची, जरी ड्युरेशन ऑफ कोरोना असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम, आम्ही सिलेबस पूर्ण करतोय, तुम्ही तुमचं काम पूर्ण करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. कारण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेतच केल्या पाहिजेत. नाहीतर वेळ निघून गेल्यावर स्क्रीनवर बघताय तुम्ही की चुका हातून घडल्या, तुम्ही गुंडगिरी केली तर तुम्हाला कायदा सोडणार नाही. स्क्रीन सांगते तुम्हाला की कॅप्चर केलेला आहे आणि पोलीस पकडून आता 3 महिन्याची कैद त्याला घेऊन तुरुंगात चाललेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आज टॉपिक इथं द कोपाइन अँथेम रिटन बाय ओ हेनरी वी हॅव फिनिश्ड, कम्प्लिटेड द टॉपिक. टुमॉरो आय विल सेंड यू, मराठीत सांगतो, उद्याच्याला तुमच्या जो आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती मी कोपाइन अँथेमच्या ॲक्टिव्हिटीज, दॅट इज नोट्स इन द फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी, आय विल सेंड यू ऑन युअर पर्सनल WhatsApp group tomorrow. Already I have sent the activity notes of first topic, an astrologer's day, then second topic on saying please, and tomorrow I will send you the notes on the Copain anthem, that the topic we have finished today. Till then, thank you. Okay.